जय मित्रांनो, तर आज आपण बोलणार आहे मीरा भाईंदर पोलीस भरतीबद्दल। तर आता कालच एक परिपत्रक जारी झालेलं आहे की 11 फेब्रुवारी पासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे, याबाबतचं एक परिपत्रक जारी झालेलं आहे। तर आता नेमकं मीरा भाईंदर पोलीसच्या ग्राउंडला सुरुवात कधी होऊ शकते, त्याच्यानंतर आधी ड्रायव्हर पोलीसचं होईल की पोलीस कॉन्स्टेबलचं आधी होईल, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे। सोबतच आता ज्या 840 जागा आहेत, तर या 840 जागांमध्ये जर आपल्याला सिलेक्शन आपलं एक जागा जर फिक्स करायची असेल, सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे की आपण जर कमीत कमी इतकी जरी टोटल केली तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल। यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे। म्हणजे आपल्याला ग्राउंडला मार्क्स किती घ्यावे लागतील, त्याच्यानंतर पेपरला मार्क्स किती घ्यावे लागतील, टोटल आपल्याला किती करावे लागेल, सर्व एससी एसटी ओबीसी एनटीसी ईडब्ल्यूएस सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे। तर सोबतच पेपर पॅटर्न आता आयुक्त बदललेले आहेत, तर पेपर पॅटर्न कशा प्रकारचा येऊ शकतो, मागच्या दोन भरत्यांचा पेपर पॅटर्न कशा प्रकारचा होता, यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्कीच स्किप करू नका। चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट ज्या काही या मीरा भाईंदर पोलीसच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येतील त्या आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर टाकत असतो। तर त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर स्पेशल मी हा मीरा भाईंदरला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर आता जर आपण बघायला गेलो कारण की या 2025च्या भरतीमध्ये जागा किती आहे, 840 जागा आहे। यावेळेस कॉम्पिटिशन पण बऱ्यापैकी वाटल्या गेलेलं आहे। मीरा भाईंदरला भरपूर मुलं गेलेले आहेत, ठाणे सिटीला चांगल्या जागा होत्या, पुण्याला 1733 इतक्या जागा होत्या, मुंबईला 2459 जागा होत्या, अशा प्रकारे नागपूरला चांगल्या जागा होत्या, संभाजीनगरला चांगल्या होत्या। तर अशा प्रकारे बऱ्यापैकी कॉम्पिटिशन वाटलं गेलेलं आहे। तर आता आपण जर बघितलं मागच्या दोन भरत्यांचा जर पेपर पॅटर्न जर बघितलं तर याला 23च्या भरतीला कसा आला होता, जीके 25, मराठी 25, गणित 34 आणि बुद्धिमत्ता 16। तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर 23च्या भरतीमध्ये आपल्याला पेपर पॅटर्न हा 25-25चाच होता। तर त्याच्यानंतर 24च्या भरतीमध्ये 27चं जीके, मराठी 24 मार्कांचं, गणित 26 मार्कांचं आणि बुद्धिमत्ता 23 मार्कांचं। तर यामध्ये पण आपल्याला पॅटर्नच आपल्याला आढळून येतो। तर यावेळेस आयुक्त बदललेले आहे, तर पेपर पॅटर्न कशा प्रकारचा येऊ शकतो, तर आपल्या जर ह्या दोन भरत्यांचा जर आपण विचार केला तर आपण पेपर पॅटर्नचाच आपण आता पेपर पॅटर्न आपल्याला माहितीच आहे की बऱ्यापैकी मुलांना कठीणच जाते, तर पेपर पॅटर्नचाच आपण अभ्यास करायला पाहिजे। कारण की आता पेपर पॅटर्न मध्ये नक्कीच काही ना काहीतरी बदलाव होणारच आहे। आता बदलाव होतच असते, आयुक्त संबंधित जिल्ह्याचे आयुक्त बदलले की पोलीस अधीक्षक बदलले, पेपर पॅटर्न मध्ये नक्कीच बदलाव होत असतो। तर आता ज्या ह्या 840 जागा आहेत, तर या 840 जागांसाठी आपल्याला कमीत कमी किती टोटल करावे लागेल, सर्व कॅटेगरीबद्दल आता बोलू। तर आपण जर मागच्या 2024चा जर आपण कट ऑफ बघितला तर तो पाहू। ओपनचा कट ऑफ 121 मार्कांवर गेला, ईडब्ल्यूएसचा 105 मार्कांवर, एससी बीसीचा 118 मार्कांवर, ओबीसीचा 115 मार्कांवर, एसबीसीचा फक्त 112 मार्कांवर, एनटीडीचा 120 मार्कांवर, एनटीसीचा 120 मार्कांवर, एनटीबीचा 116 मार्कांवर, व्हीजेचा 117 मार्कांवर, एसटीचा 99 मार्कांवर, तर एससीचा 110 मार्कांवर। अशा प्रकारे कट ऑफ हा आपला सर्वसाधारणचा ओपनचा कट ऑफ हा गेलेला होता। त्याच्यानंतर म्हणजे ओपनचा कट ऑफ सर्वसाधारणचा 121 मार्कांवर, ईडब्ल्यूएसचा 105 मार्कांवर, एससीबीसीचा 118 मार्कांवर, तर अशा प्रकारे हा एससीचा 110, एसटीचा 99 फक्त। तर अशा प्रकारे सर्वसाधारणचा कट ऑफ गेलेला आहे। तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आपण जर बघितलं सर्वसाधारणचा कट ऑफ जर बघितलं तर फक्त एनटीसी आणि एनटीडी 120 मार्कांवर कट ऑफ गेलेला आहे। त्याच्यानंतर एससीबीसी 118, ओबीसी 115, व्हीजे 117, एससी एसटी एसबीसी ह्या ज्या कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस ह्या ज्या 3-4 कॅटेगरी आहेत, तर यांचा कट ऑफ हा नक्कीच खाली आलेला आहे। म्हणजे ईडब्ल्यूएसचा फक्त 105 मार्कांवर लागला, त्याच्यानंतर एसबीसीचा 112, एसटीचा 99 मार्कांवर आणि एससीचा 110 मार्कांवर। तर अशा प्रकारे कट ऑफ हा मागच्या भरतीमध्ये लागलेला आहे। महिलांचा जर आपण विचार केला तर 108 मार्कांवर फक्त महिला सर्वसाधारणचा महिला ओपनचा कट ऑफ लागलेला आहे। ईडब्ल्यूएसचा 95, एससीबीसीचा 103, ओबीसीचा 102, 93 मार्कांवर फक्त एसबीसी, एनटीडी 104, एनटीसी 105 आणि एनटीबी 98, व्हीजे 106, एसटी 98, ह्युमन एससी 97। तर अशा प्रकारे महिला कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी महिला कॅटेगरीचा
कट ऑफ हा 100च्या आसपासच आपल्या मीरा भाईंदर पोलीसला मागच्या 2024च्या भरतीमध्ये लागलेला आहे. तर असा जर आता पेपर पॅटर्न जर आता आपल्याला माहितीच आहे, दोन्ही वर्षी पेपर हा कठीणच आलेला आहे. इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये मीरा भाईंदरला दोन्ही वर्षी 23च्या भरतीमध्ये आणि 24च्या भरतीमध्ये तर दोन्ही वर्षी पेपर कठीणच आलेला आहे. तर या टाईपचा जर पेपर आला तर आपण जर इतकी जरी टोटल केली, कारण की जागा पण चांगल्या आहेत यावेळेस 840 इतक्या जागा आहेत, तर आपण इतकी जरी टोटल केली तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल महिला कॅटेगरीनी. म्हणजे तुम्ही जर फक्त याच्या 100च्या आसपास 105 जरी क्रॉस केलं तरी बऱ्यापैकी सिलेक्शनचे चान्सेस हे आपले वाढतील या टाईपचा जर पेपर आला तर. नाहीतर जर पेपर जर सोपा आला तरीही आपण जर फक्त 110 115च्या जर जवळपास जर मार्क घेतले तरीही महिला कॅटेगरीचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. तर आता जर बघितलं आपण तर एक्समॅनचा तर आपल्याला माहितीच आहे, एक्स सर्व्हिसमॅनचा तर 100च्या आसपासच काय 100च्या भरपूर खाली लागतो. 90च्याच आसपास आपला माजी सैनिकचा कट ऑफ हा बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये लागतो. बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये तर डायरेक्ट जागाही खाली जातात. तर त्या जागा आपल्याला माहितीच आहे सर्वसाधारणला भेटत असतात. मी याआधी सांगितलेलं आहे बऱ्यापैकी कॅटेगरींनी माजी सैनिकच्या जागा असो, त्याच्यानंतर अंशकालीनच्या जागा असतो, या जागा बघूनच आपण अर्ज करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वसाधारणच्या जागा ह्या वाढतील अशा जिल्ह्यांमध्ये आपण अर्ज करायला पाहिजे. तर आता होमगार्डचं जर बघितलं आपण, होमगार्डचा कट ऑफ हा 114 वर ओपन लागला. त्याच्यानंतर 101 ईडब्ल्यूएस, एससीबीसी 114, एनटीसी 111, एसटी 94 आणि होमगार्ड 96. तर होमगार्डचा कट ऑफ पण इथं बऱ्यापैकी 100च्याच आसपास लागलेला आहे. कारण की इतर ज्या सर्वसाधारण कॅटेगरी आहेत, सर्वसाधारण पुरुषांची पण मेरिट ही 110च्या आसपासच बऱ्यापैकी लागलेली आहे. म्हणजे पेपर पॅटर्न असो की आता तिथं आता मागच्या 2024च्या भरतीमध्ये मुलांचं ग्राउंड पण बसलेलं नव्हतं आणि पेपर पॅटर्न पण याप्रमाणे म्हणजे थोडा कठीणच आला होता. पेपर पॅटर्न 25-25चाच होता, त्यामुळे पेपर पण बऱ्यापैकी मुलांचा चांगला बसलेला नाही. कन्फ्युजनचाच पेपर होता. त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये पण चांगले मार्क्स आले नाही. तर त्यामुळे कट ऑफ खाली जाणारच आहे. पण हा कट ऑफ हाय कधी जाऊ शकतो, तर आता जर पेपर जर सोपा आला तर कट ऑफ हा नक्कीच हाय जात असतो, मेरिट ही हाय जात असते. पण पेपर जर सोपा आला तर मुलांचा ग्राउंड बेस्ड आहे त्या मुलांना नक्कीच आपल्या या सोपे पेपरचा आपल्याला फायदा होत असतो. तर आता आयुक्त पण बदललेले आहे. तर आता मीरा भाईंदरच्या पेपर पॅटर्न मध्ये पण बऱ्यापैकी आपल्याला फरक आपल्याला आढळून येणारच आहे. 840 जागा यावेळेस बेस्ट जिल्हा आहे मीरा भाईंदर. डायरेक्ट गेल्याबरोबर म्हणजे आता ट्रेनिंग झाल्याबरोबर बऱ्यापैकी मुलांना हे पोलीस स्टेशन डायरेक्ट देत असतात. मीरा भाईंदर असो, पिंपरी चिंचवड असो, इतर जिल्ह्यांना आपल्याला 5-5 वर्ष आपल्याला मुख्यालयालाच काढावे लागत असतात. त्यामुळे हे जे जिल्हे मीरा भाईंदर असो, पिंपरी चिंचवड असो, इतर काही जिल्हे असो, म्हणजे कुठं कुठं देत असतात पोलीस स्टेशन. पण या जिल्ह्यांना मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड यांना पोलीस स्टेशन नक्कीच देत असतात ट्रेनिंग झाल्यानंतर. तर आपण जर आता समजा आता इतकं जरी आता आपण जर प्रकल्पग्रस्त जर बघितलं तर प्रकल्पग्रस्ताला पण बऱ्यापैकी सर्वसाधारणच्या खालोखालच मेरिट ही लागत असते. एससीची 89 लागलेली आहे, त्याच्यानंतर एसटी 90 लागलेली आहे, एनटीसी 112 लागलेली आहे, ओबीसी 107 लागलेली आहे, एससीबीसी 109 लागलेली आहे आणि ईडब्ल्यूएस 96 मार्कांवर. प्रकल्पला पण आपल्याला सर्वसाधारणच्या खालोखालच आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मार्क्स घ्यावेच लागत असतात. म्हणजे प्रकल्प असो की होमगार्ड असो, या दोघांना सर्वसाधारणच्या खालोखालच आपल्याला मार्क द्यावे लागत असतात. तर आता बऱ्यापैकी महिला ज्या आहेत ना, या बऱ्यापैकी महिला चुकीनं असो की त्यांना माहिती नसते की आता त्यांच्याकडे जर प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट असेल तर तरीही त्या प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट असेल तर त्या यामधून अर्ज करत असतात, प्रकल्पग्रस्तामधून अर्ज करत असतात. पण त्या नक्कीच तिथं त्यांना तेवढा फायदा होत नाही. कारण की होमगार्डचा असो की आपल्या प्रकल्पाचा असो, त्या महिलांनी महिला प्रवर्गातूनच अर्ज करायला पाहिजे. महिलांचं आरक्षण घेऊनच 30% आरक्षण घेऊनच महिलांनी तिथून अर्ज करायला पाहिजे. आता काही महिलांचे अर्ज तसे चुकलेले असतील, पण त्यांना मुलांना टफ ही प्रकल्पग्रस्तातील मुलं असो, होमगार्डमधील मुलं असतो, यांना टफ ही द्यावीच लागत असते. तर एकंदरीत जर आपण विचार केला तर या टाईपचा जर पेपर पॅटर्न आला 25-25चा, तर आपण जर इतकी जरी टोटल केली, आता एससी, एसटी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरींनी 100च्या आसपास 105च्या आसपास जरी मार्क घेतले तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. पण इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांनी 110, 115
आपल्याला 115 आपल्याला या कॅटेगरीमध्ये आपल्याला क्रॉस करावेच लागणार आहे. या कॅटेगरीमध्ये आता जर पेपर पॅटर्न आला तर या कॅटेगरीना 115 तरी क्रॉस आपल्याला करावेच लागणार आहे, तरच आपलं सिलेक्शन होईल. कारण की या कॅटेगरी ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हायस्ट लागत असतात. तर ओबीसी कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर ओबीसीची किती लिस्ट लागलेली आहे? 115 सर्वसाधारणची लिस्ट लागलेली आहे. तर ओबीसीच्या या 2025च्या भरतीमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी चांगल्याच जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी 7-8 अशा जागा आहेत. तर मिरड ही नक्कीच खाली येऊ शकते. सोबतच आता आणखी जशा आता फक्त पेपर पॅटर्न जर याप्रमाणे आला तर आपण इतकी जरी टोटल केली तरी आपण सेफ झोन मध्ये जाऊ शकतो. 840 जागा आहेत. बऱ्यापैकी मुलं आता पुण्याला डायरेक्ट 1733 इतक्या जागा आहेत. बऱ्यापैकी मुलं हे विभागले गेलेले आहेत या भरतीमध्ये, त्यामुळे आपल्याला या भरतीचा नक्कीच फायदा होईल. आणखी मीरा भाईंदरचा आता जर मीरा भाईंदरच्या ग्राउंडचा जर आपण विचार केला तर आधी त्यांचं नियोजन हे ड्रायव्हर पोलीसचं होतं. कारण की 28 जानेवारी आपल्या आधी मीरा भाईंदर ड्रायव्हर पोलीसच्या मैदानी चाचणीची तारीख आलेली होती. तर नक्कीच आता माझ्या मते मीरा भाईंदर ड्रायव्हरच आधी आपलं ग्राउंड होऊ शकते. त्याच्यानंतर आपलं कॉन्स्टेबलचं पोलीस शिपाईचं आपलं मीरा भाईंदरचं ग्राउंड चालू होईल. आधी ड्रायव्हरच होऊ शकते कारण की त्यांचं नियोजनच तसं होतं 28 जानेवारीचं. तर सर्वात आधी याचं ड्रायव्हरचंच ग्राउंड होऊ शकते. तर जशा काही याबाबतच्या अशा प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या आपण आपल्या चॅनलवर अचूकपणेच टाकत असतो. तर हा व्हिडिओ मी फक्त मीरा भाईंदरला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व ज्यांनी मीरा भाईंदरला अर्ज केलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.